संपूर्ण देशभरातील सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, अखेर मोदी साहेबांच्या माध्यमातून 24 कॅरेट सोन्याचे भाव, 22 कॅरेट सोन्याचे भाव, 18 कॅरेट सोन्याचे भाव आणि 14 कॅरेट सोन्याचे भाव कमी करण्यात आलेले आहेत। सोन्याचे भाव कमी करण्यात आल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक आता मोदी साहेबांवरती खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे। आज सकाळपासून भरपूर ग्राहकांनी सोने खरेदी करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा, सध्याच्या स्थितीला कॉकरोच जनता पार्टीचे इंस्टाग्रामवरती भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू होते। त्यातच आता मोदी साहेबांच्या माध्यमातून सोन्यावरती 3 महत्त्वाचे नियम लावण्यात आलेले आहेत। हे 3 महत्त्वाचे नियम लावल्यामुळे सोन्या चांदीचे दर मोठ्या प्रमाणामध्ये आता कोसळत आहेत। अखेर सोन्याचा फुगा फुटलेला आहे। भरपूर दिवसांपासून सोन्या चांदीचे दर हे उच्चांकावरती पोहोचलेले होते, परंतु अखेर मोदी साहेबांच्या माध्यमातून सोन्यावरती 3 नियम लावण्यात आल्यामुळे अखेर सोन्या चांदीचे दर घसरलेले आहेत। सोन्या चांदीचे दर घसरल्यामुळे सोने खरेदी करणारे ग्राहक, सोन्यामध्ये गुंतवणूक करणारे ग्राहक, लग्न सराईसाठी सोने खरेदी करणारे ग्राहक आता खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे। ग्राहकांचं भरपूर दिवसांचं स्वप्न आता पूर्ण होत आहे। अखेर सोन्याचा बुडबुडा फुटलेला आहे। सोन्याचा मोठा तयार झालेला फुगा फुटलेला आहे। 24 कॅरेट पासून ते 18 कॅरेट पर्यंत सर्व प्रकारचे सोने आता घसरलेले आहेत। सोन्याच्या पाठोपाठच आता चांदीचे भाव सुद्धा घसरलेले आहेत। तर एकंदरीत सोन्याचे दर आणि चांदीचे दर हे किती रुपयांनी घसरलेले आहेत। आज सोन्याचा दर काय सुरू आहे, आजचा चांदीचा दर काय सुरू आहे। तुम्हाला जर आज सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही कोणत्या वेळेला सोनं खरेदी केलं तर तुमचा फायदा होईल आणि कोणत्या वेळेला सोनं खरेदी केलं तर तुमचा तोटा होईल। कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त सोनं मिळवायचं असेल, कमी पैशांमध्ये जास्तीची चांदी मिळवायची असेल तर तुम्ही या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। कारण मोदी साहेबांच्या निर्णयामुळे आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या निर्णयामुळे अखेर सोन्या चांदीचे दर घसरलेले आहेत। जेवढं सोनं रॉकेटच्या स्पीडने वाढलेलं होतं तेवढंच रॉकेटच्या स्पीडने घसरत आहे, परंतु सोनं किती रुपयापर्यंत घसरू शकतं, किती हजारांवर रुपयांवरती सोनं आता थांबू शकतं। अखेर मोदी साहेबांनी हे नियम का लावलेले आहेत की ज्यामुळे सोन्या चांदीचे दर घसरत आहेत। तर याची आपण संपूर्ण आणि सविस्तर माहिती आता पाहत आहोत। आता बघा ग्राहकांना, तुम्ही सुद्धा इंस्टाग्रामवरती, व्हॉट्सअपवरती आणि यूट्यूबवरती पाहिलेलं असेल सध्याच्या स्थितीला CJP म्हणजेच कॉकरोच जनता पार्टीचा मोठ्या प्रमाणामध्ये वार सुरू आहे। सत्ता पालट होईल अशा प्रकारच्या चर्चा सुरू आहेत। म्हणजे सांगायचं म्हटलं तर या कॉकरोच जनता पार्टीच्या या अकाउंटमुळे मोठमोठ्या गोष्टींवरती मोठमोठे परिणाम आता होताना दिसत आहेत। विरोधी पक्षांकडून मोदी साहेबांच्या म्हणजेच BJP पक्षावरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका होत आहे। मोदी साहेबांचं जे BJPचं महाराष्ट्र राज्यामधील अकाउंट आहे त्याच्यावरती 8 दशलक्ष या ठिकाणी पाहायला गेलं तर 80 लाख फॉलोअर्स आहेत, परंतु कॉकरोच जनता पार्टी ही नवीन तयार झालेली पार्टी असल्याची माहिती समोर येत आहे। या कॉकरोच जनता पार्टीचा इंस्टाग्रामवरती 2 मिलियनपेक्षा एका दिवसामध्ये फॉलोअर्स वाढलेले होते, परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर 20 मिलियन इतकी फॉलोअर्स टीम ही कॉकरोच जनता पार्टीची झालेली आहे। अखेर या कॉकरोच जनता पार्टीमुळे सोन्यावरती काय परिणाम होत आहे आणि मोदी साहेबांनी सोन्यावरती कोणते नियम लागू केलेले आहेत की ज्यामुळे सोन्या चांदीचे दर घसरत आहेत। आता या कॉकरोच जनता पार्टीचा आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, जागतिक बाजारपेठ यांचा काय संबंध आहे याची माहिती सुद्धा आपण देऊन टाकत आहे। बघा, सध्याच्या स्थितीला उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत। या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रत्येक घरामध्ये लग्न कार्य असते, प्रत्येक घरामध्ये जागरण गोंधळ असतो, कोणता ना कोणता कार्यक्रम कोणत्या ना कोणत्या घरामध्ये सुरू असतो। आपण सणासुदीच्या दिवसांमध्ये सोनं खरेदी करत असतो आणि खास करून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त सोनं आणि चांदी खरेदी करत असतो, परंतु हा 2026चा उन्हाळा सर्व ग्राहकांसाठी दुःखाचा आणि निराशा असणारा उन्हाळा गेलेला होता। परंतु अखेर उन्हाळ्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये 100% सर्वांना पावसाची चाहूल लागून या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे। कारण उन्हाळ्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये मोदी साहेबांनी असे काही नियम लागू केलेले आहेत, त्या नियमांमुळे सोन्याचा बुडबुडा फुटलेला आहे, सोन्याची किंमत घसरलेली आहे। अखेर सर्व सोने खरेदी करणारे ग्राहक आणि चांदी खरेदी करणारे ग्राहक आता खुश होत आहेत। परंतु ग्राहकांना अजून किती दिवस असे सोन्याचे भाव कमी होणार आहेत? तुम्ही कधीपासून सोने खरेदी करायला सुरुवात केली
केले तर तुमचा फायदा होईल याचीच माहिती तुम्हाला आता सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही सोनं खरेदी करण्याच्या तयारीत असाल, चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर त्याच्या अगोदर हा व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुमचं सोनं खरेदी करण्याचं स्वप्न आणि चांदी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होऊन जाईल। तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकची चांदी अधिकचं सोनं मिळून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा ग्राहकांना, सर्वसामान्य ग्राहकांना सोनं आणि चांदी हे काय खरेदी करणं परवडत नव्हतं, कारण सोन्याचे आणि चांदीचे दर हे उच्चांकावरती पोहोचलेले होते। सोन्याने सगळे रेकॉर्ड मोडलेले होते, सोन्यासोबत चांदीने सुद्धा सगळे रेकॉर्ड मोडलेले होते। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर अखेर सोन्याची किंमत घसरलेली आहे आणि या सोन्यासोबत चांदीची किंमत सुद्धा आता घसरलेली आहे। सोन्या चांदीची किंमत घसरल्यामुळे आता सर्वसामान्य ग्राहक खुश होत आहेत। ग्राहकांचं भरपूर दिवसांचं स्वप्न आता पूर्ण होत आहे। आता बघा ग्राहकांना, एकंदरीत आपण बघून घेऊयात की सोन्याची किंमत आणि चांदीची किंमत ही किती आज रुपयांनी घसरत आहे, अजून किती दिवस अशीच घसरत राहणार आहे, आज सोन्या चांदीच्या दरामध्ये किती आज रुपयांची घट झालेली आहे, तर याची आपण संपूर्ण सविस्तर आणि डिटेल्स मध्ये माहिती पाहत आहोत। तुम्ही संपूर्ण आणि सविस्तर डिटेल्स मध्ये माहिती पाहायची आहे, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी भरपूर दिवसांची तुमची आता प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा ग्राहकांना, प्रत्येक जणाला वाटतं की आपल्याकडे थोडं तरी सोनं असायला पाहिजे, परंतु सोन्याचे दर आणि चांदीचे दर हे मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले होते। त्यामुळे कोणतेही ग्राहक सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत नव्हते। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर मोदी साहेबांच्या काही नियमांमुळे आणि फडणवीस साहेबांच्या काही निर्णयामुळे अखेर सोने चांदी करणारे ग्राहक आता खुश होत आहेत। ग्राहकांचं भरपूर दिवसांचं स्वप्न आता पूर्ण होत आहे। प्रत्येक ग्राहक आता खुश झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। भरपूर दिवसांपासून सोन्या चांदीचे दर हे तेजीने वाढले, परंतु यापुढे सोन्या चांदीचे दर हे तेजीने वाढणार नाहीत, कारण सोन्या चांदीची किंमत ही मोठ्या प्रमाणामध्ये आता घसरत आहे। अखेर सर्व ग्राहकांना आता दिलासा मिळत आहे। आता बघा ग्राहकांना, एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की अखेर सोन्या चांदीचे दर कशामुळे घसरत आहेत आणि अजून किती दिवस हे सोन्या चांदीचे दर घसरणार आहेत। तुम्ही अजून किती दिवस वाट पाहायची आहे, जेणेकरून तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं आणि अधिकची चांदी मिळून जाईल, याची माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत। परंतु आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, भारत देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून कोणते असे निर्णय या सोन्याच्या संबंधित घेण्यात आलेले आहेत, सोन्या चांदीवरती कशामुळे परिणाम होत आहे, याचीच माहिती आता आपण पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही आता 100% खुश होणार आहेत, कारण सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर कोणत्याही देशासोबत कोणत्याही देशाचं युद्ध सुरू नाही। मागच्या काही दिवसांपूर्वी अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये मोठी युद्धजन्य परिस्थिती पाहायला मिळालेली होती। युद्धजन्य परिस्थितीमुळे आयात निर्यात बंद होते, परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर युद्ध सुरू नाही। त्यामुळे सर्व गोष्टी आता व्यवस्थित झालेल्या आहेत। अखेर सोनं खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आणि चांदी खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी ही आताच्या घडीची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरत आहे। अखेर सर्व ग्राहकांचं आता सोनं खरेदी करण्याचं स्वप्न आणि चांदी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होत आहे। सर्व ग्राहकांची भरपूर दिवसांची इच्छा आता पूर्ण होत आहे। आता बघा ग्राहकांना, एकंदरीत आजचा सोन्याचा ताजा भाव आणि चांदीचा ताजा भाव आपण बघून घेऊयात। परंतु ग्राहकांना, मागच्या 2 दिवसांपूर्वी एक बातमी वाऱ्यासारखी पसरलेली होती। ती बातमी म्हणजे बघा, भरपूर ग्राहकांची फसवणूक झालेली आहे। भरपूर ग्राहकांना 24 कॅरेटचं सोनं सांगून 22 कॅरेटचं सोनं देण्यात आलेलं आहे। त्यामुळे जर तुम्ही मागच्या काही दिवसांपूर्वी सोनं खरेदी केलेलं असेल आणि ते सोनं घरातील कपाटामध्ये, घरातील या ठिकाणी लॉकरमध्ये ठेवून दिलेलं असेल, तर ते सोनं तुम्ही आता तपासायचं आहे, कारण तुमची फसवणूक झाल्याची घटना सुद्धा असू शकते। बघा ग्राहकांनो, सांगायचं म्हणजे काय तर बघा, भरपूर दिवसांपासून ग्राहकांना हे माहिती नव्हतं की 24 कॅरेटचं सोनं कसं ओळखलं जातं, 22 कॅरेटचं सोनं कसं ओळखलं जातं, 18 कॅरेटचं सोनं आणि 14 कॅरेटचं सोनं कसं ओळखलं जातं, हे भरपूर ग्राहकांना माहिती नव्हतं। परंतु ग्राहकांनो, सध्याच्या स्थितीला मोदी साहेबांनी त्या संदर्भात माहिती दिलेली आहे, फडणवीस साहेबांनी सुद्धा या संदर्भात माहिती दिलेली आहे। सर्व ग्राहकांना आता सोनं ओळखता येणार आहे। सर्व ग्राहकांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे। यापुढे कोणत्याही ग्राहकांना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा ग्राहकांना, सोनं कसं ओळखलं जातं, सोन्याची कशी पारख केली
जाते याविषयी तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। आता बघा ग्राहकांना एकंदरीत विचार करायला गेला तर प्रत्येक जणाला वाटतं की आपल्याकडे थोडं तरी सोनं असलं पाहिजे, आपल्याकडे थोडी तरी चांदी असली पाहिजे, परंतु ग्राहकांना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सध्याच्या स्थितीला विविध देशांमध्ये विविध कार्य सुरू आहेत, त्यामुळे ग्राहकांना कोणीही सोनं आणि चांदी खरेदी करत नव्हते। सोन्याचे आणि चांदीचे भाव हे मोठ्या संख्येने वाढलेले होते। विविध देशातील विविध कारणांमुळे सोन्याचे दर मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेले होते, परंतु अखेर सोन्याचा बुडबुडा फुटलेला आहे। अखेर सोन्याची किंमत ढासळलेली आहे। सोन्याची किंमत ढासळल्यामुळे, सोन्याचा फुगा फुटल्यामुळे आता सर्वसामान्य ग्राहक खुश होत आहे। सर्वसामान्य ग्राहकांचा भरपूर दिवसांचं स्वप्न आता पूर्ण होत आहे। प्रत्येक ग्राहक आता सोने खरेदी करायला सुरुवात करत आहे। प्रत्येक ग्राहकांचा आता सोनं खरेदी करण्याचं स्वप्न आणि चांदी खरेदी करण्याचं स्वप्न लांबवरती राहिलेलं नाहीये। अखेर सर्व ग्राहकांना आता दिलासा मिळून ग्राहकांचं भरपूर दिवसांचं स्वप्न आता पूर्ण होत आहे। एकंदरीत आता आपण पाहून घेऊयात की अखेर सोन्या चांदीचे दर हे किती आज रुपयांनी घसरलेले आहेत, अजून किती दिवसांपर्यंत सोन्या चांदीचे दर घसरतील, तुम्ही कधीपासून सोनं आणि चांदी खरेदी करायला सुरुवात करायची आहे याचीच माहिती आता सांगत आहे। त्यामुळे सोनं आणि चांदी तुम्ही 100% खरेदी कधी केली पाहिजे याविषयी तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल, तुमची भरपूर दिवसांची इच्छा आता पूर्ण होऊन जाणार आहे। आता बघा ग्राहकांना सोन्याचे दर आणि चांदीचे दर हे कशामुळे घसरत आहे याची माहिती देऊन टाकतो। तर बघा ग्राहकांनो, सध्याच्या स्थितीला अमेरिकेचा डॉलर मजबूत झालेला आहे, त्यामुळे सोन्या चांदीचे दर घसरत आहेत। यासोबत शेअर मार्केटचा ग्राफ उतरलेला आहे, त्यामुळे सोन्या चांदीचे दर घसरत आहेत। यासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, जागतिक बाजारपेठ या बाजारपेठांमध्ये सुद्धा मोठमोठ्या घडामोडी सुरू आहेत, त्यामुळे सोन्या चांदीचे दर हे घसरत आहेत। अजून हे सोन्या चांदीचे दर अशाच पद्धतीने घसरणार असल्याची माहिती सुद्धा मिळालेली आहे। तर एकंदरीत आज सोन्या चांदीचे दर हे किती आज रुपयांनी घसरलेले आहेत याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे। तर बघा आजचा 24 कॅरेट सोन्याचा दर, 22 कॅरेट सोन्याचा दर, 18 कॅरेट सोन्याचा दर आणि 14 कॅरेटचा दर आपण पाहून घेऊयात। यासोबत आजचा प्रति अर्धा किलो चांदीचा दर, 1 किलो चांदीचा दर सुद्धा पाहून घेऊयात, म्हणजे चांदी आणि सोने याच्यामध्ये किती आज रुपयांची घट झालेली आहे याचीच माहिती आता आपण पाहत आहोत, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल। तुमचं सोनं खरेदी करण्याचं स्वप्न आणि चांदी खरेदी करण्याचं स्वप्न आता पूर्ण होऊन जाणार आहे। आता बघा ग्राहकांना आजचा 24 कॅरेटच्या सोन्याचा दर तुम्हाला सांगत आहे। तर बघा आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,60,000 रुपयांच्या आसपास गेलेला आहे। आजचा 22 कॅरेट सोन्याचा दर 1,32,000 रुपये, आजचा 18 कॅरेट सोन्याचा दर 1,17,000 रुपये आणि आजचा 18 कॅरेट सोन्याचा दर 1,04,000 रुपयावरती गेलेला आहे। तर आजचा 1 किलो चांदीचा दर 2,64,000 रुपयांवरती पोहोचलेला आहे। 1 ग्रॅम चांदीचा दर 264 रुपये आहे। तर एकंदरीत पाहायला गेला तर चांदी आणि सोनं हे मोठ्या प्रमाणामध्ये आता घसरलेलं आहे। सोन्या चांदीची घसरण पाहून सर्व ग्राहक आता खुश होत आहेत, परंतु ग्राहकांना घाई गडबडीमध्ये सोनं आणि चांदी खरेदी करू नका। थोडासा मार्केटचा अभ्यास करा, आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी तोट्याचा सामना करावा लागणार नाही आणि तुम्हाला कमी पैशांमध्ये सोनं मिळून जाईल। मोदी साहेब अजून काही निर्णय घेत आहेत, त्या निर्णयामुळे सोन्या चांदीवरती परिणाम होत असल्याची माहिती मिळत आहे। अखेर सोन्या चांदीची किंमत अजून घसरणार असल्याची माहिती सुद्धा मिळालेली आहे।